कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ते गोळ्या चुकून आले असतील माझ्या बॉक्समध्ये। चुकून? सर हे असं चुकून होऊ शकतं का, तुम्हीच सांगा मला। आणि उलट तुम्ही यातल्या काही गोळ्या घेतल्या सुद्धा आहेत, हे बरोबर नाहीये सर, दिस इज डेंजरस। हो पण मे बी ते सत्यानाश होईल तिचा, नरकात सुद्धा जागा मिळणार नाही तिला। म्हणजे आपल्या नाकाखाली ती याला झोपेच्या गोळ्यात देऊन, देवा आपल्याला कळलं कसं नाही हे। प्लीज शांत हो। हे बघ, काहीतरी कन्फ्युजन झालं, असं नाही होऊ शकत। काही कन्फ्युजन वगैरे नाहीये। मग तुझ्या लक्षात कसं आलं नाही? तू बघून गोळ्या घेतेस का? हा नाही बाबा, कारण वसुंधरा सगळं मॅनेज करत होत्या, तर मी का लक्ष देईन? मला ना आश्चर्यच वाटतंय या बाईचं। पण मला नाही आश्चर्य वाटत आहे बाबा। अहो ती बाई हे करूच शकते। गुड इव्हनिंग। अरे वकील साहेब या, वेलकम। मी चुकीच्या वेळेला तर नाही आलो ना? नाही नाही नाही, योग्य वेळी आलात। काही नवीन अपडेट्स आहेत का? हो आहेत, म्हणूनच घाईघाईने तुम्हाला भेटायला आलो। अहो मग सांगा ना। वसुंधरा ठाकूर यांच्यात चौकशी चालू होती, त्याच्यातनं काही इम्पॉर्टंट लीड्स मिळालेले आहेत। म्हटलं तुमच्याशी बोलावं आणि तुमच्याकडनं काही इम्पॉर्टंट माहिती मिळते का ते बघावं। हो अगदी बरोबर वेळेला आलात। हे बघा, आम्हाला एक भयानक बातमी कळलेली। आई, गप रे तू जरा। ही बाई माझ्या मुलाला झोपेच्या गोळ्या देत होती आणि त्याला ते माहिती नव्हतं। आणि वकील साहेब, ह्या गोळ्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब पण केल्या नाहीयेत। हा, हे आता जस्ट आम्हा सगळ्यांना कळलंय किती किती डेंजरस आहे हे सगळं। आता मी तुम्हाला माझ्याकडची माहिती सांगतो। आकाश सरांवरती ज्या हल्लेखोरांनी हल्ला केला त्याचं स्टेटमेंट क्रॉस चेक करत असताना पोलिसांना एका ठिकाणी CCTV फुटेजेस मिळाले, त्याचे फोटोज माझ्याकडे आहेत। मिस्टर आकाश सर, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।